सेक नमस्कार, मी अवंती दामले. आजच्या उघड-उघडच्या पॉडकास्टमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर गप्पा मारणार आहोत आणि आपल्याकडे आले आहेत शुभांगी खासनीस मॅम. या अनेक वर्ष सायकॉलॉजिस्ट म्हणून काम करतात आणि काउन्सिलिंग करतात. मॅम, तुमचं मनापासून स्वागत करते. थँक्यू. एवढा वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. कारण मला माहिती आहे की तुमची अपॉइंटमेंट मिळणं पण किती कठीण असतं. सो मॅम, मला पहिला प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की बऱ्याच वेळा मुलांना पालकांशी बोलताना सेक्शुअलिटी ह्या विषयावर बोलणं खूप अवघड जातं आणि ते व्हाईस वर्सा आहे, म्हणजे पालकांनाही ते अवघड जातं. तर त्या विषयाची सुरुवात करायची असेल बोलायला तर आपण काय करायला पाहिजे? येस. पहिल्यांदा मी माझी ओळख करून देते. मी शुभांगी खासनीस. माझं स्वतःचं दिशा सायकोलॉजिकल काउन्सिलिंग सेंटर आहे आणि यामध्ये 2 लेव्हलवरती आम्ही काम करतो. एक तर ज्यांना मानसिक समस्या आहे त्यांच्यासाठी सायकोथेरपीचं मी स्वतः काम करते. मी काउन्सिलर आणि सायकोथेरपिस्ट आहे. आणि दुसरं म्हणजे आम्ही कोर्सेस घेतो वेगवेगळे. डिप्लोमा इन काउन्सिलिंग अँड सायकोथेरपी असे कोर्सेस पण घेतो. तर अशा 2 लेवलवरती आम्ही काम करतो. तर त्यामध्ये बेसिकली मला असं वाटतं की कन्सेप्ट ऑफ लव्ह अँड रोमान्स CLR नावाचा आम्ही कोर्स घेतो. त्यामध्ये सेक्शुअलिटीवरती आम्ही 70 तासाचं वर्कशॉप घेतो. तर इतका सगळा मोठा विषय आहे, त्यामुळे मला आत्ता तुम्ही इथे बोलवलंत या विषयावर बोलायला, यासाठी मी खूप एक्सायटेड आहे आणि मला खूप छान वाटतंय. तर तुम्ही जो प्रश्न विचारला तर मला परत एकदा सांगू शकाल प्रश्न का? मला विचारायचा आहे की पालकांनी मुलांशी सेक्शुअलिटी या विषयावर बोलताना त्यांना एक अवघडलेपण असतं आणि सेम आहे की मुलांनाही आईबाबांशी बोलताना थोडासा मनामध्ये हिच असतो. तर हा संवाद सुरू कसा करावा? येस. तर मला असं वाटतं की आपल्या इंडियन सोसायटीमध्ये लहानपणापासून सेक्स हा विषय कुठेच शिकवलाही जात नाही किंवा त्याच्यावर बोललंही जात नाही. तर मला असं वाटतं की ही इतकी मोठी समस्या आहे, त्यामुळेच कदाचित खूप सेक्शुअल प्रॉब्लेमची सुरुवात झालेली आहे. आणि मला असं वाटतं की पेरेंट्सनाच स्वतः सेक्स एज्युकेशन नाही आहे किंवा सेक्सबद्दलचं नॉलेज नाही आहे. त्यामुळे मुलांशी बोलताना अचानक जेव्हा 8व्या-10व्या वर्षी हॉर्मोनल चेंजेस होऊन सेक्शुअल चेंज म्हणजेच मुलांमध्ये 8व्या-10व्या वर्षीच सेक्शुअल फिलिंग्सची सुरुवात होते. म्हणजे काही वेळेला मज्जा म्हणून मी मैत्रिणींबरोबर जेव्हा बोलत असते, त्यांच्या मुलांबद्दल ते बोलत असतात, तेव्हा सांगतात की अगं माझी नात आत्ता जवळजवळ 5 ते 6 वर्षाची आहे आणि 7 वर्षाची 8 वर्षाची आहे, तर ती सरळ आय लव्ह यू बोलते ग. तर तेव्हा मला आश्चर्य वाटतं आणि हाय 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 हु हु याच्यावरती होतं किंवा असं केलं जातं की अरे बापरे, असं कसं म्हणू शकतात. पण मला असं वाटतं की पालकांनाच याबद्दल खूप उत्सुकता आहे किंवा खूप कमी नॉलेज आहे. आणि सगळ्यात मोठं मी सांगू का, सगळ्यात यातली गोम काय आहे, तर मला असं वाटतं की आपण डोळ्याची काळजी घ्यायला सांगतो, कानाची काळजी घ्यायला सांगतो, केसांची काळजी घ्यायला सांगतो, हाताची, पायाची, पोटाची काळजी घ्यायला सांगतो. पण आपल्याला सेक्स ऑर्गन आहे हे लहानपणापासून बिलकुल कुठेही त्याचा एक्झिस्टन्सच कुठेतरी जाणवून दिला जात नाही. ही सगळ्यात मोठी समस्या आहे असं मला वाटतं. त्यामुळे होतं कसं की पालकांना अचानक जेव्हा 8व्या-10व्या वर्षी मुलं काहीतरी त्याची साईन द्यायला लागतात, तेव्हा अचानक पेरेंट्सना कळतच नाही की मुलांशी कसं बोलावं, कारण त्यांचं सेक्स ऑर्गन डेव्हलप होतंय याचाच एक्सेप्टन्स नसतो आणि त्याचा एक्झिस्टन्स आहे याची तर इतकी लाज असते स्वतःलाच की मुलांना पण ते सगळं खूप मनामध्ये रुजायला लागतं की हे काहीतरी वाईट आहे. राईट. त्यामुळे मुलांशी बोलताना ही अडचण पालकांना खूप जाणवते आणि सेक्स हा शब्दच उच्चारायचा नाही याबद्दल इतकं काही घरांमध्ये ठाम आहे ना की त्याबद्दल बोलायचंच नाही. प्रॉब्लेम्स दिसतायत, समोर दिसतंय की मुलांना आपले सेक्शुअल फिलिंग झालेत, बिहेवियर दिसतंय, पण त्याच्यावरती बोलायचं नाही. यामुळे मला असं वाटतं की पालकांना खूप जड जातं.
पण मॅम संवाद सुरू करताना आपण कुठपासून करावा? आता Yes. आपण बघितलं की बऱ्यापैकी अवेअरनेस क्रिएट होतोय की गुड टच, बॅड टच याच्याविषयी बोललं जातंय. तर ऍक्च्युली संवाद सुरू करताना कशा पद्धतीने केला गेला पाहिजे? येस. तर सगळ्यात पहिल्यांदी मला असं वाटतं की पालकांनी मुलांना सेक्स ऑर्गन आहे या एक्सेप्टन्स पासून सुरुवात केली पाहिजे. गुड टच बॅड टच तर ही वेगळीच गोष्ट आहे, पण तुझ्याकडे जे ऑर्गन आहे ते खरंच सुंदर आहे, त्याचे खूप फायदे आहेत. तुम्ही विचार करा ना, तुम्हाला डोळे नसले तरी चालतात, हात नसले तरी चालतात, केस नसले तरी चालतात, पण सेक्स ऑर्गन नसलेलं चालतं का? तुम्ही सर्वाईव्ह होऊ शकता का? तर हा जो त्याचा सिग्निफिकन्स आहे ना सेक्स ऑर्गनचा, तो कुठेच आणि कुठेच मी आजपर्यंत मला बघायला मिळाले नाही. तो इतका 1,00,000 किलोमीटर दूर आहे ही कन्सेप्ट, की म्हणजे त्याच्यावरती काहीच बोलायचं नाहीये किंवा त्याचं अस्तित्वच मान्य केलं गेलेलं नाहीये. म्हणजे मी अनेक क्लायंटना सांगते की हो आपलं सेक्स ऑर्गन महत्वाचं आहे, तर त्यांचा प्रश्न असतो म्हणजे काय? त्यांना झेपतच नाही ही कन्सेप्ट की सेक्स ऑर्गन नाही म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला, असं ते सतत बोललं जातं. त्यामुळे मला असं वाटतं की कदाचित याच्यावरती बोलणं आणि ती सुरुवात जी आहे ना ती खूप कम्फर्टेबल भाषेत खरं म्हणजे त्यांच्याशी बोलणं गरजेचं आहे. आता 7-8 वर्षाचं मूल तुम्हाला विचारतं, आई हे पॅड कशासाठी? तर काहीतरी थातुरमातुर उत्तरं दिली जातात. तर का असं सांगितलं जात नाही की हे महत्वाचं आहे? म्हणजे पाळी येणं किंवा गर्भाशय या बाबतीत अगदी पूर्णपणे न सांगता आपल्याला हे सेक्स ऑर्गन असतं, त्याच्याकडे बोट दाखवून, जसं आपण नाक दाखव, डोळे दाखव म्हणतो ना, तसं एखाद्या मुलाला आपण तुझं सेक्स ऑर्गन दाखव, अभिमानाने दाखव असं म्हणतो का? नाही म्हणत. तर हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. तर मला असं वाटतं की 8व्या-9व्या वर्षापासून आम्ही त्याला म्हणतो की सेक्शुअल लँग्वेज डेव्हलप करणं गरजेचं आहे. बरोबर? त्याशिवाय तुम्हाला बोलताच नाही येणार, कारण तुमचीच ततपप होते. म्हणजे मूल जेव्हा तुम्हाला विचारतं की आई कंडोम म्हणजे काय ग, तुमची ततपप होते ना, बरोबर. की अरे याला कसं कळलं की कंडोम म्हणजे काय? तर मला असं वाटतं की अरे तुम्हाला एवढा धक्का बसतोय तर ते मूल किती इनोसंट आहे, त्याला काहीच माहिती नाहीये. तर त्याला बेसिक इन्फॉर्मेशन जी आहे ना ती या सेक्स ऑर्गन पासून सुरुवात केली पाहिजे असं मला वाटतं. तरच पुढचे प्रश्न आणि पुढचे जे त्यांची उत्सुकता आहे किंवा त्यांचे प्रश्न आहेत त्याची उत्तरं आपल्याला सहज देता येतील असं मला वाटतं. आता तुम्ही म्हणालात की प्युबर्टल ऑनसेटच्या आधी सेक्शुअल ऑर्गन बद्दल बोलणं गरजेचं आहे आणि प्युबर्टल ऑनसेट विषयी मग पालकांनी मुलांना सांगणं कितपत गरजेचं वाटतं? बरोबर. तर कसं असतं की प्युबर्टल ऑनसेटमध्ये फक्त शारीरिक चेंजेस होत नाहीत, बरोबर, किंवा म्हणजे एक सेक्स ऑर्गनवरती केस येणं किंवा काखेत केस येणं किंवा स्टाउट होणं मसल्स, किंवा या मुलांना खूप भूक लागते, ॲडॉलसंट मुलांना, वयात येणाऱ्या मुलांना. तर हे सगळे चेंजेस जेव्हा होत असतात ना हे व्हिजिबल आहेत, पण त्यांच्यामध्ये सायकोलॉजिकल चेंजेस, इमोशनल चेंजेस, इंटलेक्च्युअल चेंजेस म्हणजे काय? एखाद वेळेस आपण काहीतरी चर्चा करत असतो राईट घरात बसून आणि हे मूल एकदम काहीतरी याच्यावरती ट्रम्प असं म्हणाला, ओपिनियन द्यायला सुरुवात केली तर आपण असं म्हणून बघतो की अरे याला कधी कळायला लागलं. बरोबर. तर हे सगळे पण चेंजेस त्याच्यामध्ये होतात. सोशल चेंज होतो, सोशल इमेज त्यांची चेंज व्हायला लागते, सेल्फ डेव्हलप व्हायला लागतो, म्हणजे स्वतःची जाणीव व्हायला लागते. म्हणजे एखाद वेळेस कुणीतरी पाहुणे आलेले असतात घरी आणि त्या मुलाला असं म्हटलं की ए जा आत पाणी आण जा, त्याला तो अपमान वाटतो, त्याच्या इमोशन्स डेव्हलप व्हायला लागतात, त्याला ते हर्ट होतं. लहान असताना आपण कसं काही मुलांना सांगतो की जा पाणी आण जा, जा हे कर जा, तर त्या मुलांना काही वाटत नाही. पण ॲडॉलसंट मुलांना सेक्शुअलिटी बाबतीत सुद्धा उत्सुकता सुरू होते. हे पालकांच्या लक्षातच येत नाही की आई वडील बेडरूम मध्ये जात आहेत तर ते का जात आहेत असे प्रश्न पडतात मुलांना, पण कोण देणार याची उत्तरं? म्हणजे आई वडील सेक्स करतात हे पण मुलांना माहिती नसतं. इतका त्याच्याबद्दल पुअर नॉलेज आहे असं मला वाटतं.
आणि मग त्याच्यातले इतके असंख्य मोठे आणि सिव्हिअर प्रश्न आहेत ना की त्याबद्दलचं तर काहीच नॉलेज नाहीये. शाळांमध्ये हल्ली बऱ्यापैकी अवेअरनेस कॅम्प घेतले जातात, तर ते घेणं अनिवार्य वाटतं का तुम्हाला? अगदीच, म्हणजे खूपच खूपच महत्वाचं आहे, कारण तेच तर वय आहे. होतं कसं की या वयात जर तुम्ही त्याबद्दल निगेटिव्ह बोलायला सुरुवात केली की टीव्हीवरती समजा असा काही सीन आला इंटिमेट, चॅनल बदलायचं किंवा याच्यावरती चर्चा करायची नाही किंवा आपल्या अफेअर बद्दल बोलायचं नाही किंवा कुठलाही सेक्स हा विषय आला की अजिबात बोलायचं नाही. हे जे काही आहे ना याच्याबद्दल मला असं वाटतं की परत एकदा खूप पुअर नॉलेज आहे किंवा याच्याबद्दल बोलायचंच नाही कुठेतरी, असा एक कुठेतरी ट्रेंड आहे असं मला वाटतं. मला एक विचारायचं आहे की पूर्वी असं होतं की आई बाबा बदलायचे चॅनल मुलं घरात असताना. आता आमची मुलं आम्हाला सांगतात की आई हे आता बघू नकोस तू, ह्याच्यामध्ये पुढे घेऊयात आपण. Yes. तर हा बदल तुम्हाला जाणवतोय हो counseling हो मध्ये? खूप जाणवतंय. म्हणजे आता जेनजी आपण जे म्हणतोय ना ते ऍक्च्युली सेक्शुअलिटी बाबतीत थोडेसे पुढे आहेत. पुढे प्रश्न Aware आहेत. प्रश्न आहेत त्यांना, त्यांचे प्रश्न सुटतायत असं मला नाही वाटत, पण मागच्या पिढीपेक्षा आजची पिढी थोडी पुढे आहे असं मला वाटतं या बाबतीत. बऱ्याच वेळा इंटरनेटवर बऱ्याच गोष्टी बघितल्या जातात आणि ते मुलांच्या पण हातात असतं. तर ते जेव्हा पालकांच्या समोर होतं तेव्हा पालकांना चिडायला होतंय किंवा रागवत आहेत. तर त्याच्याऐवजी ही सिच्युएशन कशा पद्धतीने हँडल केली पाहिजे? ओके, आता मला असं वाटतं की मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया हे सगळं आपल्या हातातलं राहिलं नाही, कारण ते मानवानीच निर्माण केलंय आणि मानवाच्या स्वतःच्या सोयीसाठी निर्माण केलंय. बरोबर. तर आपण मुलांना मोबाईल कशासाठी देतो, तर बाबा तू कुठेतरी बाहेर आहेस तर मला कळावं तू कुठे आहेस, काय करतोयस. पण आपल्या हे लक्षातच येत नाही की त्यांच्या दृष्टिकोनातून उपयोग वेगळा आहे. बरोबर. त्यांचं सेक्शुअलिटी हे जग आहे, त्यांना याबद्दल खूप उत्सुकता आहे, त्यांना काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. तर ती काही वेळेला आता गुगल केलं, मला एखादा शब्द अडला मी गुगल केलं, बरोबर. तर गुगल कशासाठी, तर गुगल सांगतो बरोबर मला असा समज आहे. तर सेक्शुअलिटी विषयी सुद्धा मुलांना आई वडिलांशी बोलता येत नाही, तर त्यांना इंटरनेट हा सखा मित्र वाटतो आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना त्याची उत्तरं मिळतात. फक्त मला असं वाटतं ना आई वडिलांना हे समजत नाही की रिस्क कुठे आहे, कुठपर्यंत त्यांनी बघावं, त्यांनी काय नॉलेज घ्यावं, हे आई वडिलांनाच माहिती नाहीये. आई वडील पण घाबरतच बघतात. बरोबर. आणि आता आपल्या मुलांनी बघितलं तर काय होईल, अशी चिंता आई वडिलांना आहे, कारण आई वडिलांना काहीच नॉलेज नाहीये. याच्याबद्दलची जे काही अभ्यास आहे, संशोधन आहे, रियालिटी सत्य आहे, हे काहीच माहिती नाहीये. हा विषयच बोलायचा नाहीये, हे गेली कित्येक हजारो वर्ष चालू आहे की याच्यावरती बोलायचंच नाहीये, करायचं सगळं. आत्ताच एक खूप गाजलेलं प्रकरण चालू आहे, तुम्हाला माहिती आहे. बरोबर. इंटरनेटवर त्याचे सगळे व्हिडिओ जे टाकायला नाही पाहिजे, तर लोक चवीचवीने का बघतायत, त्याचा अर्थच असा की लोकांना ते हवंय. पण काय बघायचं आणि काय नाही याच्याबद्दलचं काहीच बायफर्केशनच नाहीये. म्हणून मला असं वाटतं की इंटरनेट बघावं की नाही यापेक्षा पालकांनी मुलांपर्यंत इंटरनेटवर नेमकं याविषयी काय इन्फॉर्मेशन घेतली पाहिजे याच्यावरती भर हवा. थोडे फिल्टर्स योग्य होतील किंवा मला असं वाटतंय की कदाचित त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आहे की आपल्याला माहिती नाहीये ना, तर मुलांनी जरूर वापर करावा असं मला वाटतं. हल्ली असं होतं की पालकांच्या समोर जेव्हा मुलं बोलतात, काही काही पालकांना वाटतं की आम्ही थोडं फ्री राहतोय, आम्ही खूप छान अप्रोचेबल आहोत. पण जेव्हा पालकांना कळतं की त्यांची मुलं डेट करतायत किंवा त्यांच्या मुलांचं कोणाबरोबर तरी रिलेशनशिप चालू आहे, तर त्याच्यावरच्या त्या गोष्टी त्यांनी कशा हँडल कराव्यात? कारण का त्यावेळेस मग पॅरेंट पण जागा होतो मनामध्ये आणि कुठेतरी तो अँकर पण पाहिजे असतो
आणि फ्री हँड पण दाखवायचं असतं. So हे जर दुधारी तलवारीसारखं आहे. करेक्ट तेव्हा अगदी अशा बरोबर वेळेस बोलला. कसं करावं? येस. तर माझ्याकडे असे बरेचसे क्लायंट्स किंवा पालक येतात, मुलं येतात. तर पालक येऊन मला सांगतात अगदी की आमच्या मुलाची ना गर्लफ्रेंड आहे किंवा मुलीचा गर्लफ्रेंड आहे. इथंपर्यंत आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये की असू देत ना, आम्ही काय म्हणजे फ्री वातावरणात आहोत किंवा आम्हाला हे सगळं मान्य आहे. पण जेव्हा हा मुलगा किंवा ही मुलगी अभ्यासात घसरायला लागते तेव्हा ते सरळ सोड ब्लेम करतात की ते तुमचं चालू आहे ना म्हणून हे होतंय, तुझं लक्ष नाहीये त्याच्याकडे. ब्लेम करतात. कारण का त्यांना हे समजतच नाही की डेट करणं म्हणजे सेक्स करणं. अगदी सरळसोट अशीच कन्सेप्ट आहे. बरोबर. मुलाची गर्लफ्रेंड असणं म्हणजे तो सेक्सच करतोय ना, दुसरं काहीच त्यांच्या डोक्यात नसतं. म्हणून त्यांना ती दुधारी तलवार वाटते की अरे हे कसं बोलायचं की ठीक आहे गर्लफ्रेंड येतेय भेटतेय, हा ते बाहेर भेटतायत मान्य आहे, पण ते सेक्स करतात असं कसं विचारायचं. आजकालच्या आई वडिलांना प्रश्न आहे आणि मग ते मला म्हणतात की तुम्ही जरा सोडवा बरं का यातनं त्याला किंवा तिला. म्हणाय मी ठीक आहे म्हणजे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असू देत पण त्याला सेक्स हा फ्लेवर नको. म्हणजे सगळं इनडिरेक्टली चाललेलं असतं. असं मी जेव्हा सेक्स हा विषय काढते तेव्हा ते थोडेसे असे अरे बापरे म्हणजे ह्याविषयी नाही अहो आम्हाला तसं काही म्हणायचं नाहीये. पण म्हणजे तसंच म्हणायचंय ना. गर्लफ्रेंड याचा अर्थ काय होतो. जेव्हा मी या मुलांशी बोलते तेव्हा मी असं विचारते की ठीक आहे तुझी ती फ्रेंड आहे का गर्लफ्रेंड आहे, तर तो सांगतो की गर्लफ्रेंड आहे. ओके, पण मग गर्लफ्रेंडचा अर्थ काय होतो. फ्रेंड तर असूच शकते ना. नाही फ्रेंड आहोत ना, पण मग गर्लफ्रेंड म्हणजे काय, तर त्यांना ते सांगता येत नाही गर्लफ्रेंड म्हणजे काय. तर मी जेव्हा असं म्हणते त्यांना म्हणजे तुमच्यात सेक्शुअल अट्रॅक्शन आहे किंवा काही सेक्शुअल रिलेशनशिपचा काही भाग तुम्ही त्यातला करता, तर ते म्हणजे हा हे आज सेक्शुअल रिलेशनशिप आहेच आहे आमचं, तर म्हणून गर्लफ्रेंड आहे हे नाही सांगतायत. आणि हाच फरक पालकांनाही नाही सांगतायत. पालकांनाही नाही कळत की फ्रेंड असू देत पण गर्लफ्रेंड नको. म्हणजे काय नको नाही सांगतायत. मुलं फक्त गोंधळात असतात की आजपर्यंत म्हणत होते की तुला फ्रेंड पाहिजेत, तुला गर्लफ्रेंड असल्या पाहिजेत, मुलींना सांगतात तुला बॉयफ्रेंड असला पाहिजे. पण जेव्हा तो खरा बॉयफ्रेंड येतो पिक्चरमध्ये तेव्हा खरे हादरतात. कारण त्यांना हे समजतच नाही की आपल्याला ऑब्जेक्शन कशावर आहे. राईटली सर, ॲब्सोल्युटली. मुलांच्या मनामध्ये लैंगिकतेविषयी चुकीचे समज निर्माण होऊ नयेत म्हणून आपण काही करू शकतो का? येस, खूप छान प्रश्न आहे. खरं म्हणजे लैंगिकतेविषयी खरं सांगायचं झालं तर सगळे चुकीचेच समज आहेत आजपर्यंत. चांगले समजच नाहीयेत. म्हणजे कोणीही असं 4 मैत्रिणी म्हणा, अगदी मित्रांचे पण ड्रिंक्स पार्ट्या असतात तेव्हा सेक्स हा विषय बोलला जातोच. तेव्हा तो अश्लीलतेमधूनच बोलला जातो. त्याच्यावरती हेल्दी चर्चा. म्हणजे मी तुम्हाला सहज विचारलं की काय वाटतं म्हणजे सेक्स म्हणजे काय, किंवा तुला असं वाटतं का ग की कोणी एखाद्या पुरुषाने तुझ्याकडे बघितलं तर तुला छान वाटतं का ग, तू बावरतेस की अरे बापरे तू काय प्रश्न विचारतेस, नाही हे चुकीचं आहे. तर खरं म्हणजे सेक्स ही एन्जॉय करण्यासारखी गोष्ट आहे आयुष्यातली. हा समजच कधी डेव्हलप झालेला नाहीये. सेक्स फक्त लग्नानंतर आणि फक्त रिप्रोडक्शनसाठी, मुलं जन्माला घालण्यासाठी सेक्स असतो. मुलं एकदा जन्माला आल्यानंतर काय करायचंय सेक्स. आणि भली मोठी लिस्ट आहे की लैंगिकते बाबतीत भयंकर निगेटिव्हिटी पसरवण्याची, की आता जे प्रकरण चालू आहे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम सोडवण्यासाठी सेक्स केला जातो असं चक्क पसरवलं गेलंय की काही जर समस्या असतील ना, सेक्स केला या व्यक्तीबरोबर की कुठली समस्या तुमची सुटते. तर असे खूप निगेटिव्हिटी आहे. रेप हा विषय आहे, अब्यूज हा विषय आहे, मोलेस्टेशन हा विषय आहे. याबद्दल हे सगळं का घडतं, मुळातच याच्याबद्दल निगेटिव्हिटी पसरवली गेली आहे. म्हणजे तुझं सेक्स ऑर्गन हा प्रॉब्लेम आहे
हे रुजवलं गेलंय कुठेतरी. त्यामुळे होतं असं की त्या सेक्स ऑर्गनचा विषय कुठल्याही समस्ये मधून सुरू झाला ना की अस्वस्थता येते, याच्यावर मी काय बोलू, याच्यावर मी काय बोलू. तर म्हणूनच लैंगिकतेविषयी मला असं वाटतं की खूप निगेटिव्हिटी समाजामध्ये आहे आणि सेक्स एन्जॉय करणं समाजाला माहितीच नाही. आणि मला याची खूप खंत, खूप वैषम्य वाटतं की अरे इतकं सुंदर ऑर्गन आपल्याला आयुष्य म्हणजे आपल्या शरीरात दिलेलं आहे, त्याचा आदर करायचा किंवा त्याची स्वच्छता कशी करायची, त्याच्याकडे छान म्हणून कसं बघायचं, याच्या ऐवजी त्याच्यातनं होणाऱ्या समस्या या इतक्या मोठ्या आणि सिव्हिअर आहेत असं मानलं जातं की त्याच्यासाठी देव, धर्म, अजून काहीतरी करा, अजून काहीतरी करा आणि मग हे सेक्शुअल प्रॉब्लेम सोडवा, असंच केलं जातं. किशोरवयीन मुलांच्या मनामध्ये ज्या भावना असतात त्या पालकांनी समजून घेताना कशा प्रकारे त्यांची भूमिका असली पाहिजे. म्हणजे आता तुम्ही एक नमूद केलं की ओपन डिस्कशन झाले पाहिजेत, पण मुळात पालकांच्या मध्येच किंतु आणि परंतु आहेत मनात, तर ते कशा पद्धतीने स्वतःचे त्यांनी सॉल्व्ह करावेत आणि मुलांची मग डायलॉग कसा करावा. येस, मी सुरुवातीला जे मेन्शन केलं की आम्ही कन्सेप्ट ऑफ लव्ह अँड रोमान्स, म्हणजे हे पण सांगायला मला खरं म्हणजे खूप वाईट वाटतं की पूर्वी आम्ही सेक्स एज्युकेशन, मी आता जवळजवळ 2001 पासून घेते आहे सेक्स एज्युकेशन हीच कार्यशाळा. तर तेव्हा लोकांनी सांगितलं अहो सेक्स एज्युकेशन हा शब्द घालू नका बरं का, खूप वाईट आहे तो. म्हणून मला नाव बदलायला लागलं. विषय आणि कंटेंट तोच, पण केवळ सेक्स हा शब्द आहे म्हणून आम्ही त्याला कन्सेप्ट ऑफ लव्ह अँड रोमान्स. लगेच लोक म्हणली हा 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 हे बरं वाटतंय जरासं, राईट. तर मला असं वाटतं की अशा प्रकारच्या कार्यशाळा पालकांनी 100% म्हणतेय मी, पालकांनीही केलंच पाहिजे. कारण त्याच्यातलं जे काही एक निगेटिव्हिटी आहे, त्याच्यातली जी काही घृणा आहे ती पहिल्यांदा आधी पालकांनी काढणं गरजेचं आहे. कारण पालक हे आई वडील असतात, तसेच नवरा बायको पण असतात. त्यांच्यातले अनेक सेक्शुअल प्रॉब्लेम्स असतात, ते कुठे सोडवलेले असतात, ते तसेच असतात. कारण त्याच्याविषयी कुठे बोलायचं, कोणाकडे बोलायचं, कुणाला विचारायचं रादर, राईट. आणि सगळं येतं ते मी कशा प्रकारे सेक्स केला पाहिजे, मी किती वेळा केला पाहिजे, याच्यावरतीच फक्त बोललं जातं जगात. पण काही जे सेक्शुअल प्रॉब्लेम्स, मानसिकरित्या, इमोशनलरित्या जे प्रॉब्लेम्स असतात की अनेक दिवस आता IT कंपनीत करणारे अनेक कपल्स येतात की आम्हाला वेळच नाही आहे सेक्स बिक्स करायला, आमच्यात जी दुरी आहे आणि त्याच्यामधनं येणारे जी प्रॉब्लेम्स आहेत ते जास्ती आहेत. तर हे महत्वच नाहीये की सेक्शुअलिटी हा भाग 90% महत्वाचा आहे वैवाहिक जीवनात, हेच पटलेलं नाहीये मुळात. त्यामुळे होतं कसं की हा आमचं झालं, आता तुझं असं व्हायला नको. भीती, फक्त भीती घातली जाते. आणि आजकाल माझ्याकडे प्री मॅरिटल सुद्धा खूप केसेस आहेत की बाकी काही प्रॉब्लेम नाहीये लग्नामध्ये, हे कसं करायचं नाही माहिती आम्हाला. म्हणजे नाहीच, त्याच्याबद्दल इतके संस्कारित घर आहे ना आमचं, आमच्या घरात त्याविषयी बोललं सुद्धा जात नाही. तर हा अभिमान आहे. आणि लग्नानंतर म्हणजे हे अजिबात बोलायचं नाही लग्नाच्या आधीपर्यंत. आणि अचानक लग्न झाल्यानंतर एका खोलीमध्ये पुरुषाबरोबर स्त्रीबरोबर सेक्स करायचा, ही आपल्याकडे परंपरा आहे. त्यातलं काहीच माहिती नसताना, जरी हे इन्स्टिंक्टिव्ह असलं तरी सुद्धा खूप सुंदर आहे, खूप छान आहे, असं जर समाजात रुजलं तर मला नाही वाटत की पालकांना ते मुलांपर्यंत पोचवायला अवघड जाईल. बरोबर. पॉर्नोग्राफीमुळे तरुणांच्या मनामध्ये लैंगिकतेविषयी चुकीचे समज पसरत आहेत, तर ते खरंच आहे का? त्याच्यामुळे अगदी खरं आहे का? अगदी खरं आहे. खरं सांगू का की पोर्नोग्राफी ही का जन्माला आली आहे सांगू? अनेक वर्षाचं सपरेशन आहे, सेक्शुअल सपरेशन. आणि त्याला आपण खूप अभिमानाने मिरवलेलं आहे की आम्ही सेक्शुअलिटी बाबतीत बोलत नाही, करत नाही. पण माझ्या सेक्स ऑर्गनची गरज आहेच आहे ना. आता याच्यामध्ये पोर्नोग्राफी मध्ये कसं असतं की सगळ्या फॅन्टसीज असतात ना, एस्पेशली माझ्या अभ्यासात आलेलं म्हणजे पुरुषांच्या फॅन्टसीज, की काय थ्रीसम किंवा
होमोसेक्शुअल रिलेशनशिप्स किंवा त्याच्यामधला जो काही पेनिट्रेशन पार्ट आहे, जो 2-3 मिनिटाचा असतो तो अर्धा तासाचा असावा. या सगळ्या ज्या वाईल्ड फॅन्टसीज आहेत ना, त्यासाठी पोर्नोग्राफी जन्माला आली. आणि ते भागवण्यासाठी म्हणजे काही तर अक्षरशः माझ्याकडे 60-60, 70-70 वर्षाचे पुरुष आलेले आहेत की पोर्न बघितल्याशिवाय मला झोप येत नाही. कारण का इतके वर्ष केलेलाच नाही आमच्या बायकोला, म्हणजे काहीच कळत नाही त्यातलं, कधीच केलेलं नाही. आणि हे बघितल्यानंतर मला असं वाटलं की किती छान आहे. मग मी ते करून मास्टरबेट करतो आणि झोपतो. तर मला असं वाटतं की पोर्नोग्राफी ही लहान मुलांना सुद्धा खूप म्हणजे आकर्षित करते. आणि हे काय आहे सगळं याची उत्सुकता म्हणून ते बघितलं जातं. आणि मग ते चांगलं का वाईट हे आता ठरवावं. कारण मी म्हणलं तसं की त्या फक्त फॅन्टसीज आहेत. पोर्नोग्राफी म्हणजे ती रियालिटी नव्हे. बऱ्याच वेळा चित्रपटातलं रोमॅन्टिक कल्पना आणि वास्तव ह्याच्यातला फरक काही काही वयांमध्ये जाणवत नाही आणि तो खरंच फरक असतो. तर त्याचा इम्पॅक्ट मानसिकतेवर होतो का? खूप होतो. म्हणजे मी जे आता म्हणतीये ना की प्री मॅरिटल म्हणा किंवा अगदी कपल्स माझ्याकडे भरपूर आलेली आहेत. मी गेली 32 वर्ष प्रॅक्टिस करते काउन्सिलिंगची. त्याच्यामध्ये मला असं लक्षात आलेलं आहे की लग्न व्हायचं असो किंवा झालेलं असो, फुल फिल्मी कल्पना असतात की नवरा म्हणजे खरोखरी पांढऱ्या घोड्यावरचा राजकुमार असला पाहिजे कायम. आणि बायको ही फक्त अप्सरा असली पाहिजे. आणि हे काय चिडते काय, रुसते काय, रडते काय, बोलत काय नाही, हे काय सगळं हे नाही चालणार. बायको कशी असली पाहिजे. किंवा नवरा बघतही नाही, कामातच असतो, वेळच नसतो. आधी किती वेळ द्यायचा, आता वेळच देत नाही. सगळ्या फुल फिल्मी कल्पना. आणि सगळ्यात महत्वाचं, दोघंही 2 पोलवरती असतात अक्षरशः. दोघांचं काहीही जमत नाही खरं म्हणजे. पण फॅन्टसी अशी असते, फिल्मी कल्पना अशा असतात. पिक्चरमध्ये कसं दाखवतात, किती फाटलेलं असलं तरी शेवटी स्वीट एंड असं असतं. तर खूप फिल्मी कल्पनांमधून सुद्धा आजकाल लग्न तुटत आहेत खरं सांगायचं झालं तर. आणि खरं म्हणजे प्री मॅरिटल फेजमध्ये सुद्धा, म्हणजे लग्नाच्या आधी सुद्धा मुलांच्या आणि मुलींच्या याच कल्पना आहेत की असा नवरा हवा, तसा नवरा हवा. म्हणजे सासर असणारे, सासरची लोक असणार आहेत. कुठेही त्यांच्या मनात सुद्धा, कोपऱ्यात सुद्धा नसतं की या गोष्टींना पण सामना करावा लागणार आहे, आर्थिक सामना करावा लागणार आहे. काहीही नसतं. नाही, तो समजून घेणारा असावा. त्यांनी मला इकडे फिरायला न्यावं, त्यांनी मला हॉटेलमध्ये न्यावं. रियालिटीची काहीच कल्पना नाहीये. मला वाटतं की तिथं पण खूप गोंधळ आहेत. मॅम, जेंडर आणि सेक्शुअलिटी या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या कशा असतात? खरं म्हणजे जेंडर म्हणजे सांगू का की मेल सेक्शुअलिटी आणि फिमेल सेक्शुअलिटी कम्प्लिटली डिफरंट आहे. यू विल वंडर. कारण काय आहे की फिमेलची जी सेक्शुअलिटी ज्या कल्पना आहेत ना, कल्पना म्हणण्यापेक्षा जे इमोशनल नीड्स आहेत ना सेक्शुअलिटीच्या, त्या खूप वेगळ्या आहेत. आणि मेल्सच्या खूप वेगळ्या आहेत. म्हणजे अगदी थोडक्यात एकच उदाहरण देते की मेल्सना फक्त आणि फक्त इंटरकोर्सवरती इंटरेस्ट असतो. म्हणजे जेव्हा सेक्शुअल रिलेशनशिपचा वेळ येते तेव्हा पुरुषाच्या डोक्यात फक्त कसं म्हणजे पेनिट्रेशन करायचं, कसं ते भारी पलंग तोड सेक्स झाला पाहिजे, असं ते पुरुषाच्या डोक्यात असतं. आणि स्त्रीच्या डोक्यात नाही, तो मला गजरा माळेल, नाही तो मला पाठीमागून किस करेल, किंवा मग मला धरेल, किंवा मला विचारेल की तुला कसं वाटतंय, छान छान गुलुगुलू गप्पा मारेल आणि मग सेक्स करेल. इतका फरक आहे. आणि हा थ्रू आउट मॅरिटल लाईफ तोच असतो. आणि म्हणून मग ते सेक्शुअल सॅटिस्फॅक्शन दोघांनाही मिळत नाही. कारण हे माहितीच नाहीये की समोरच्या स्त्रीला काय हवंय. लग्नाला 10 वर्ष होऊ देत, नाहीतर 20-25 वर्ष होऊ देत, हे कधी सांगता येत नाही की माझ्या बायकोला काय हवं असतं आणि माझ्या नवऱ्याला काय हवं असतं. बायका सांगतात की त्याला फक्त ना ते हवं असतं,
ते सुद्धा नीट सांगत नाहीत की फक्त इंटरकोर्स हवा असतो. आणि यांचं असं असतं की काय हॉटेलमध्ये जाऊन काय करायचं, त्या मॉलमध्ये शॉपिंगला कशाला जायचं. त्याच्यामध्ये पण एक मजा आहे, हे नाही माहिती. तर अशी ती 2 टोकं आहेत आणि ते कॉम्प्लिमेंटरी करणं हे खूप कमी कपल्सना जमतं. आणि ज्यांना नॉलेज आहे ते तर करूच शकतात. मी स्वतः एन्जॉय करते ते सगळं. पण मॅम असं होतंय का तुमच्या प्रॅक्टिसमध्ये तुम्ही ऑब्झर्व केलं की शब्द कमी पडतात बोलायला, व्होकॅबलरीच नाहीये ते शब्द मांडायची काय भावना आहेत, तर असं जाणवतं तुम्हाला की व्होकॅबलरी कमी पडते कुठेतरी? खूप खूप कमी पडते. म्हणजे मी जेव्हा हे कन्फ्रंट करते ना की याला तुम्ही असं म्हणायचे का, हा हा मॅडम मी आतापर्यंत जे काही तुम्हाला 2 सेशन बोलले ना, तुम्ही इतकं करेक्ट सांगितलंय ना 2-3 वाक्यात की मला हेच 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 म्हणायचंय की ह्यांना कळतच नाही की हे मला हवंय. इतकं त्यांना तो असं युरेका युरेका होतो ना. तर माझ्या मी कन्सेप्ट ऑफ लव्ह अँड रोमान्स मध्ये मी म्हणलं ना ट्रेनिंगमध्ये ही व्होकॅब्युलरी डेव्हलप करायला शिकवते की याला काय म्हणायचं, त्याला काय म्हणायचं, त्याला काय म्हणायचं. त्या इन्साइट्स मिळत गेले ना की तुम्ही खूप समृद्ध होता आणि तुमची पॉझिटिव्हिटी सेक्शुअलिटीकडे खूप जास्त वाढते असं मला वाटतं. मग बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला बॉडी इमेज बद्दलच समाधान वाटत नसतं आणि मग त्याचा परिणाम आपल्या आत्मविश्वासावर दिसून येतो. तर अशा वेळेस आपण कशा पद्धतीने त्याशी डील करायला पाहिजे? येस, सगळ्यात मोठं उदाहरण देऊ का? स्टेज फिअर. की स्टेज फिअर मुळात का असते माहितीये का? तर लोकांसमोर मला बोलता येत नाही किंवा मला तो विषय मांडता येत नाही, हा नाहीये. मी लोकांसमोर कशी दिसतो, बरोबर. तर ती नुसती बॉडी इमेज नाहीये. म्हणजे बॉडी इमेज बद्दल जे तुम्ही म्हणता ना निगेटिव्हिटी आहे, तर ती माझ्या डोळ्यांना आणि कानाविषयी नाहीये, माझ्या सेक्स ऑर्गन विषयी आहे. की माझ्याकडनं मी समजा आता मी अशी करून बसले तर बापरे म्हणजे काय दिसलं माझं, की बोलता बोलता ततपप झालं तर माझ्याकडे लोक अट्रॅक्ट होणार नाहीत, माझं लोकांना आवडणार नाही बोलणं, हे डोक्यात असतं. ही एन्झायटी असते. तयारी सगळी झालेली असते पण बोलता काय येत नाही. आपण अनेकदा ऐकतो बघा की मला ना 4 लोकात बोलताच येत नाही. का? तर मी सेक्शुअली छान नाहीये, माझ्याकडे सेक्शुअल अपील नाहीये. दिस इज निगेटिव्हिटी. आणि आपल्या या फिल्म इंडस्ट्रीने ते खूप छान सगळं आतमध्ये झिरवलंय की आपली बॉडी इमेज म्हणजे सेक्शुअली तुम्ही किती छान दिसता याच्यावरती अवलंबून आहे. यू विल वंडर. पण मला हा खूप अनुभव आहे. मॅम बऱ्याच वेळा असं होतं की सेल्फ लव्ह किंवा स्वतःवर प्रेम करणं हे गिल्ट येतो त्या गोष्टीचा की मी माझ्यासाठी काहीतरी करते. तर म्हणजे हे करणं योग्य आहे का आणि त्याच्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं राहू शकेल का? खूप मोठा विषय याच्यावरती मी 12 दिवसाची कार्यशाळा घेते. सेल्फ लव्ह हे अजिबात सोपं नाहीये. कारण मी म्हटलं तसं की लहानपणापासून आपल्याला तू कशी वाईट आहेस हेच शिकवलेलं आहे. म्हणजे तुझा अभ्यास कसा वाईट, तुझं खेळणं कसं वाईट, तुझं वावरणं कसं वाईट, हेच सगळं पालकांकडून खूप जास्ती हे केलं. किंवा तू दिसतेस किती वाईट, तू दिसतोस किती वाईट, किती ठेंगणा आहेस, तुझं लग्न कसं होणार, राईट. यामुळे झालंय कसं की सेल्फ इम्पॉर्टंट नाहीये, इतर जे म्हणतील ना ते इम्पॉर्टंट आहे. मी माझ्यावरती प्रेम करणं म्हणजे ना भयंकर गुन्हा आहे, बरोबर. म्हणजे आता समजा मी तुमच्याकडे जेवायला आले आणि तुम्ही मला छान पंचपक्वान्न वाढलेली आहे, तुम्हाला काही माहिती नाहीये आणि मला डायबिटीस आहे, मला खायचं नाहीये काही ते. तर मी नम्रपणे ते सेल्फ लव्ह तुमच्या समोर एक्सप्रेस करणं हे मला शिकवलेलंच नाही. मी ते तुमच्यासाठी सगळं खात राहते आणि मग घरी जाऊन त्रास, बरोबर. तर सेल्फ लव्ह याचं मी एक उदाहरण दिलं, पण असं कितीतरी स्त्रिया आहेत जास्तीत जास्त की ज्या सेल्फ लव्ह कडे म्हणजे ढुंकून सुद्धा बघत नाहीत. म्हणजे सेल्फला काहीच महत्व नाहीये, जग म्हणेल ते आणि जगासाठी जगायचं.
तर त्याची खूप मोठी किंमत त्या चुकवतात. त्यामुळे याचा मानसिक, शारीरिक, सेक्शुअलिटीवरती तरी प्रचंड प्रचंड परिणाम होतो. कारण सेक्शुअली पण त्या खूप इन्फिरियर समजतात ना स्वतःला, ज्या सेल्फ लव्ह ज्यांचं नाहीये. पुरुष कसे बऱ्यापैकी मला असं वाटतं की मी बघितलेले पुरुष सेल्फ लव्ह मध्ये असतात. मला काय पाहिजे ते मी करणार, तुम्ही झक मारला सगळेजण, अशा पद्धतीने असतं. त्यामुळे पुरुषांच्या बाबतीत हे जास्त नसतं, पण स्त्रियांच्या बाबतीत मात्र हे खरं आहे. आता आपण बोलतोय की स्त्रियांच्या बाबतीत सेल्फ लव्ह किंवा हे जरा थोडं कमी पडते कारण का अवेअरनेस नाहीये. तर एक नवीन वेब सिरीज बघितली, त्याच्यामध्ये चिरैया नावाची, त्याच्यामध्ये कन्सेंट बद्दल बोललं गेलं. म्हणजे आपल्याला माहितीये की सेक्शुअल इंटरकोर्स करणं एखाद्याच्या संमतीशिवाय तो गुन्हा आहे, पण लग्न झाल्यानंतर तुम्हाला लिगली परमिशन आहे का असा समज असतो. तर मॅम संमती आणि कन्सेंट विषयी सांगा ना. येस, ऍक्च्युली खरं म्हणजे पटणार नाही असं मी बोलणार आहे आता. कारण काय आहे, कन्सेंट हा विषय खूप मोठा आहे की परत एकदा ह्याच्यामध्ये स्त्रीची सेक्शुअलिटी आणि पुरुषाची सेक्शुअलिटी ही टोटली डिफरंट आहे. म्हणजे चिरैयाचं जे तुम्ही उदाहरण दिलं, मी ही बघितली आहे ती सिरीज, तर त्यामध्ये तो पुरुष बाकी वावरताना खूप आदर्श आहे. बरोबर, ऍब्सोल्युटली. आणि ती स्त्री जी आहे ती इतकी पिचलेली आणि सेल्फ लव्ह नसलेली आहे. मग असंच उदाहरण देते मी. तर होतं कसं यामध्ये की पुरुषाचं जो काही बेड मधलं रूप असतं ते वेगळं असतं. याची कल्पना स्त्रियांना नसते. बरोबर. आणि मी म्हणून स्त्रियांची अशी कल्पना असते, तो आता आतमध्ये येणार, आपला घुंगट बाजूला करणार आणि आपल्याला बसवणार आणि मग आपल्याला विचारणार, काही बोलणार. असं काही डोक्यातच नसतं ना की डायरेक्ट त्याला इंटरकोर्स करायचा आहे. तर याच्यामध्ये चूक कोणाची? तर कोणाचीच नाही असं मला वाटतं. राईट. तर आता कन्सेंट हा भाग कसा असतो सांगते. स्त्रीसाठी सेक्स करणं म्हणजे थोडंसं स्त्रियांच्या बाबतीत ना, म्हणजे पुरुषाकडे फार क्रिएटिव्हिटी नाहीये, पण स्त्रीकडे शरीरातच खूप क्रिएटिव्हिटी आहे. तिला मल्टिपल ऑर्गॅझम येतो. राईट. अगदी साधं इथे किस केलं तरी सुद्धा तिला ऑर्गॅझम येऊ शकतो. अशा अनेक गोष्टींनी तिला ऑर्गॅझम येऊ शकतो. तर याच्यामध्ये समजा जर पुरुष अशा पद्धतीने सेक्शुअल इंटरकोर्स करण्यासाठी अप्रोच झाला, तो तिला अटॅक वाटतो. इट इज अ डायरेक्ट अटॅक. हे तुम्ही पण इमॅजिन करून बघा की नवऱ्याने डायरेक्ट येऊन इंटरकोर्स सुरू केलेला आहे, तर फिजिकली, मेंटली, इमोशनली बरोबरच नाही आहे ते. समजा मी तुम्हाला एक लाडू एवढा दिला आणि मी तुम्हाला दिला आणि डायरेक्ट तोंडात कोंबला, तर कसं वाटेल तुम्हाला की इट इज विदाउट कन्सेंट, की तुम्ही हातात द्या ना मला, ऍब्सोल्युटली मी खाते ना माझ्या पद्धतीने. तसंच आहे इथे. मी कालच ऍक्च्युली अमृताशीच बोलत होते, तर त्याच्यामध्ये मी असं म्हटलं, तर विषय असा होता की हे जे कन्सेंट नसणं म्हणजे एस्पेशली नवरा बायकोमध्ये, तर हे सिद्ध कसं होणार की कन्सेंट नाही आहे किंवा नवरा बायको हे लिगल नातं आहे आणि त्यांची सेक्शुअल रिलेशनशिप हे बाहेर येता कामा नये किंवा त्या ह्याच्यामध्ये दाखवले तसं. तर मी असं म्हटलं की एक सुटाबुटातला पुरुष आहे, सोफिस्टिकेटेड आहे, आणि मी असं जर ठरवलं की 4 झोपडपट्टीतल्या बायका आहेत आणि त्याला रूम मध्ये घेऊन गेल्या आणि त्याच्यावर अटॅक केला विदाउट कन्सेंट, तर इथे असं म्हणायचं का की तो पुरुष खूप आनंदाने त्या 4 बायकांबरोबर सेक्स करेल? तो त्याला अटॅक वाटणार नाही का? तो विदाउट कन्सेंट वाटणार नाही का? तर मला हा प्रश्न आहे. कारण हे जे लॉ केलेले आहेत, ही जी बडबड करणारी लोक आहेत, हे सगळे पुरुषच आहेत. तो कारण त्यांना रेपची अनुभवच नाही आहे रेपचा. हा फक्त स्त्रीला आहे. आणि सगळ्यात मोठं मला स्त्रियांच्या बाबतीत खूप परत एकदा खंत राग आहे की त्या चिरैयामध्ये 6 एपिसोड फक्त सांगायला की माझा नवरा माझ्या कन्सेंट विरुद्ध माझ्यावर अटॅक करतो, हे सांगण्यासाठी 6 एपिसोडची काय गरज होती?
पहिल्या एपिसोडमध्येच ते संपून गेलं असतं जर ती स्त्री शिक्षित असती. सेक्शुअल लिटरसी म्हणतो आम्ही त्याला, ते असतं तर ही पुढची सिरियल झालीच नसती. किती इनडिरेक्टली आणि किती वर्ष बोलत राहणार तुम्ही सेक्स हा विषय सोडून, असं करून बघ तसं करून बघ, कशाला? डिरेक्ट बोला. डिरेक्ट सेक्शुअल लँग्वेज आता ह्यापुढे डेव्हलप होणं फार समाजाची म्हणजे फार गरज आहे. नुसताच गोंधळ आहे, नुसता सावळा गोंधळ आहे याविषयी. बऱ्याच वेळा लग्नानंतर किंवा जुन्या नातेसंबंधांमध्ये हो म्हणणं हे गृहीत धरलं जातं आणि मग तिथे संमतीची आवश्यकता आहे का? डेफिनेटली, प्रश्नच नाहीये. मी मगाशी म्हटलं तसं की स्त्री आणि पुरुष हे वेगवेगळे आहेत, बरोबर. पुरुषांनी स्त्रीला कुठे नाही म्हणायचं आणि स्त्रीनी कुठे पुरुषाला नाही म्हणायचं हे शिकवलंच नाहीये. सगळीकडे स्त्रीनी कुठेतरी पडतं घ्यावं असाच एक नियम आहे. कारण का तर ती वीक आहे, तर ती वीक नाहीये. सेक्शुअली तर अजिबात वीक नाहीये. ती खूप स्ट्रॉंग आहे. तिच्याकडे खूप शस्त्र आहेत. पुरुषाकडे काहीच शस्त्र नाहीये. अगदी खरं सांगते मी तुम्हाला, पुरुषाकडे काहीही शस्त्र नाही. त्यामुळे पुरुषांनी हा होल्ड ठेवलेला आहे, बरोबर. त्यामुळे ती नाही म्हणू शकते. पुरुष तर नाही म्हणतातच, गृहीतच धरतात की नाही म्हणायचं आहे. तर या नातेसंबंधांमध्ये हे खूप गरजेचं आहे की कुठे अलाउ करायचं आणि कुठे थांबायचं हे कळलंच पाहिजे असं मला वाटतं. आता आपल्याला दिसतं की बऱ्याच वेळा खूप काम आहे, कामाचा ताण आहे किंवा वीकेंड मॅरेजेस आहेत. या सगळ्याचा परिणाम त्यांच्या ओव्हरऑल मॅरेजवर होतोय, लग्नावर होतोय, संबंधांवर होतोय आणि मग अशा वेळेस इंटिमेसी कमी होते, मग एकटेपणा वाटतोय. तर हे असं होत असेल तर कसं, त्याच्यावर काय मार्ग काढू शकतो? आता 2 भाग आहेत सेक्शुअलिटीचे. एक भाग आहे किंवा एक ट्रॅक आहे तो म्हणजे ऍक्च्युअल फिजिकल ऍक्टिव्हिटी, ऍक्च्युअल सेक्शुअल रिलेशनशिप, राईट. म्हणजे तुम्ही बेडमध्ये जे काही करता ते, राईट. तर त्याच्यामध्ये असं होतं की इतका ताण आहे कामाचा, इतकं थकून जात आहे आणि ह्या सगळ्यामध्ये तर ते सेक्शुअल रिलेशनशिप कमी झालेलं आहे, त्याची फ्रिक्वेन्सी कमी झालेली आहे. पण त्याच्यातला जो दुसरा भाग आहे तर तो पार्ट मला असं वाटतंय की तो व्हॅनिशच होतोय कुठेतरी. तो दुसरा पार्ट म्हणजे रोमॅन्टिसिझम. म्हणजे कसं की स्त्रिया म्हणतात बघा, म्हणजे मला क्लायंट खूप वेळा येतात आणि स्त्रिया म्हणतात की अहो सकाळचा चहा जो असतो ना तो मला ह्यांच्याबरोबर प्यायचा असतो किंवा ह्याच्या बरोबर प्यायचा असतो, वेळच नसतो. झालं, सकाळी उठलं, तडतड केलं, ब्रेकफास्ट केला आणि निघून गेला. रात्री आम्ही उशिराच येतो. तर बोलणंच होत नाही. तर हा जो रोमॅन्टिसिझम पार्ट आहे ना तो माहितीच नाही. परत एकदा लॅक ऑफ नॉलेज की हा पार्ट खरं सांगू का 90% महत्वाचा आहे. की जितकी इंटिमसी म्हणजे काय तर तुम्ही दोघं एकमेकांबरोबर सेक्शुअली कसे अटॅच आहात, म्हणजे त्याच्यासाठी सेक्शुअल ऍक्टिव्हिटी केली पाहिजे, तीच त्याच्यातच एंडअप झाला पाहिजे अशी काही आवश्यकता नाहीये. हा, तो महत्वाचा पार्ट आहे, याच्याबद्दल काहीच माझं दुमत नाहीये. पण एकत्र कुठेतरी ट्रिपला जाणं, आता ट्रिपला जातात लोक, हे बघ ते बघ परत येतात. त्यांना हे कळतच नाही की हा वेळ कशासाठी असतो. तर एकमेकांबरोबर घालवलेला वेळ, एकमेकांबरोबर खाल्लेलं, जेवलेलं, इकडे हिंडलेलं, छान गप्पा एखाद्या विषयावर मारलेल्या, चहा पिलाय, कॉफी पिलीय, छान एखाद्या बीचवर बसलोय दोघं जण, किंवा रोजच्या अगदी व्यवहारात सुद्धा कितीतरी गोष्टी आहेत की एखाद्या फंक्शनला जाणं दोघांनी मिळून, छान एकत्र जाणं, तिथे एकत्र असणं, एन्जॉय करणं, हे सगळं काहीच माहिती नाहीये. आणि हा रोमॅन्टिसिझम पार्ट कम्प्लिटली मिसिंग आहे. त्यामुळं त्या इंटिमसीचा अर्थ कळलेला नाही आणि फक्त आपली फ्रिक्वेन्सी काय पाहिजे याच्यावरती भर दिला जातो. क्वांटिटी मॅटर करते, क्वालिटी. त्यामुळे रिलेशनशिपमध्ये तर म्हणजे फाटतच जाते ते रिलेशनशिप. इतकं डिस्टन्स असतं की म्हणजे काही जण तर रूममेट म्हणूनच राहतात की आपला काही संबंधच नाही. म्हणजे मी काही स्वयंपाक केला की तो म्हणतो की ठेव मी जेवतो. इतका कोरडेपणा आलेला आहे.
तर हा लग्नाचा अर्थच माहिती नाही आहे की रोमॅन्टिसिझम आणि सेक्शुअल ऍक्टिव्हिटी याचा संगम आहे तो. नुसतं जेवणं आणि झोपणं नाही आणि काम करणं नव्हे. तर एकमेकांसाठी आता एखाद वेळेस स्त्री काहीतरी नवऱ्याला आवडतं म्हणून करते, तर तोही रोमॅन्टिसिझम आहे. हे नवऱ्याला काय, तू काही केलंस तरी चालेल, तो आपला मोबाईल बघत बघत काहीतरी आपलं खाऊन टाकतो आणि कसं झालंय, हा झालंय, ठीक झालंय. हा रोमॅन्टिसिझम नव्हे. हा खूप लोप पावत चाललाय असं मला वाटतं. बऱ्याच वेळा असं नातेसंबंधांमध्ये दुरावा होतोय आणि मग त्याच्यातून पुढच्या काही गोष्टी निर्माण होतात. उदाहरणार्थ एक्स्ट्रामॅरिटल अफेअर होणं आणि त्याच्यामुळे येणारा ताणतणाव. तर ह्या गोष्टींना सामोरं कसं जावं आणि त्याच्यावर काही तोडगे काढता येतील का? आता याच्यामध्ये कसं आहे माहितीये का, मुळात आधी आपल्या इथे लग्न खूप आंधळेपणाने होतात. हा लग्न म्हणजे एक ग्लॅमर आहे लग्न आपल्याकडे, राईट. म्हणजे क्रिकेट मॅच जशी ग्लॅमरच आहे ना, तसं लग्न हे ग्लॅमर आहे की लग्न ठरलं, लग्न झालं. पण मला असं वाटतं की त्या लग्न करत असताना जे फक्त ग्लॅमर दिसतं ना त्याच्यावरतीच भर आहे. तर सॉरी, मी तुमचा प्रश्न विसरले. हा प्रश्न हा होता की नातेसंबंधांमध्ये थोडासा दुरावा निर्माण होतो. हा, तर मग त्याच्यामध्ये काय होतं की मग वर्किंग तुमची वेळा जास्त आहे. हा, प्री मॅरिटल, सॉरी, एक्स्ट्रा मॅरिटल. या, सो मला असं वाटतं की यामध्ये लग्न जी ब्लाइंडली केली जातात ना, त्याच्यामध्ये हा पार्ट बघितलाच जात नाही की आपल्या पार्टनर बरोबर आपलं सेक्शुअल अट्रॅक्शन आहे का, आपल्या पार्टनर बरोबर बेडमध्ये आपण सेक्शुअली कम्पॅटिबल आहोत का, हे पाहिलं जात नाही. लग्न सगळं बाकी व्यवहारिक बघून केलं जातं की मुलगा तर देखणा आहे, घर आहे स्वतःचं, गाडी आहे, ठीक आहे, नोकरीत थोडा कमी पगार आहे पण पुढे फ्लरिश होईल. पण ऍक्च्युली त्याच्याबरोबर माझं जुळतंय का? कारण सेक्स हा पार्ट अत्यंत गरजेचा आहे टू मेक अ बॉन्ड बिटवीन हजबंड अँड वाईफ. ते काय होतं, मी मगाशी जसं म्हणलं की रोमॅन्टिसिझम मिस होत गेला ना की ते कोरडं होत जातं सगळं. आणि मग एखादा तुम्हाला जर पुरुष किंवा स्त्री भेटली, समोरची भेटला, तर तुम्हाला ते रोमॅन्टिसिझम तुमचा जागा होतो आणि तुम्हाला असं वाटायला लागतं की अरे हे कधी पार्टनरने कधीच नाही दिलं, अरे हा किती छान वाटतंय मला याच्याबरोबर. मग ते चॅट सुरू होतात, मग ते सेक्स्टिंग सुरू होतं, मग भेटणं सुरू होतं, मग फिजिकल रिलेशनशिप पर्यंत जातं. तर याला कारण फक्त एकच आहे की हा रोमॅन्टिसिझम किंवा पार्टनर निवडताना सेक्शुअल कम्पॅटिबिलिटी बघितलेली नाही. खूप मोठं ब्लंडर आहे. जसं आपण म्हणतो ना की मी फसले, ह्यांनी सांगितलं की फ्लॅट आहे आणि तो तर भाड्याचा होता. हा तुम्हाला बिट्रेयल वाटतो, पण हा बिट्रेयल वाटत नाही की अरे सेक्शुअल कम्पॅटिबिलिटी नाही आहे, तर म्हणजे नाही जमणार आपल्याला 25 वर्ष या व्यक्तीबरोबर सेक्स करायचं आहे, हे कुठे सांगितलंच जात नाही. आणि आई वडिलांकडे तर विसरूनच जा. कोणीच सांगत नाही की अरे हा पार्ट महत्वाचा आहे, प्लीज हे चेक करा, कोणाकडूनच. आणि मी तुम्हाला अगदी अभिमानाने सांगते, ज्यांनी ज्यांनी माझ्याकडे CLR केलेला आहे, कोर्स केलेला आहे, त्यांनी जे काही त्यांचे पार्टनर शोधले ते ह्या बेसिसवरती शोधले आणि दे आर सक्सेसफुल. याचा मला खूप अभिमान आहे. कारण ते नेहमी म्हणतात आम्हाला, मॅडम खरंच हे कळलं म्हणून आम्हाला कळलं की पार्टनर कसा शोधायचा आहे. आम्ही बाकी सगळं बघत बसलो असतो पण ही गोष्ट बघितली नसती, पण ती चेक करून आम्ही केल्यामुळे खूपच आमचं बऱ्यापैकी मिनिमम लेवलवरती छान चालू आहे. मी असं नाही म्हणत की कम्प्लिटली छान आहे, कारण ते आयडियल होईल. तर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स ही यामुळेच होतात. नातेसंबंधांमध्ये शारीरिक ओढ पेक्षा मानसिक संवाद कशाला आपण महत्व दिलं पाहिजे? ऑफकोर्स दोन्ही गोष्टींना दिलं पाहिजे, पण मग कशा पद्धतीने आपण त्या दोघांना ब्रिज करू शकू की मानसिक संवाद पण कसा महत्वाचा आहे आणि शारीरिक काही ऍक्टिव्हिटीज पण कशा गरजेच्या? येस, आता यामध्ये मी म्हटलं तसं की शारीरिक ओढ असेल तर मानसिक ओढ निर्माण होते. सुरुवातीला म्हणजे लग्न झाल्यानंतर मला असं वाटतं की जर शारीरिक ओढ बऱ्यापैकी टिकली 5 वर्ष, तर पुढे शारीरिक संबंध होतील खूप जास्ती असं नाही,
पण जी ओढ असते ना, मानसिक ओढ, की मला आत्ता घरी गेल्यानंतर माझा पार्टनर दिसणार आहे, ही ओढ शारीरिक ओढीतूनच निर्माण होते. डायरेक्ट मानसिक ओढ निर्माण होते असं होत नाही. कारण एक गोष्ट तुम्ही मला सांगा, की नवरा बायको ह्या रिलेशनशिप व्यतिरिक्त तुम्हाला सेक्स कुठे मिळतो? कुठल्या रिलेशनशिपमध्ये सेक्स मिळतो? कुठेच मिळत नाही. हे नातं इतकं युनिक आहे आणि त्यासाठी हे मॅरेज बनवलंय खरं म्हणजे, की हे कॉम्प्लिमेंटरी करत करत जा आणि हा बेस आहे. याच्यावरती तुमची मानसिक जी काही हे आहे, अटॅचमेंट आहे, ती इमारत आहे. हे लक्षातच येत नाही. लोक मानसिक इमारत बनवायला जातात. ठीक आहे, होईल होईल होईल. असे पण काही लोक आहेत की 2-2 वर्ष केलंच नाहीये कारण आधी मानसिक झालं पाहिजे. बोललेलं आहे. कारण मी म्हणून ना की बाकी कुठे मिळतं? का बाजारात मिळतं? का दुकानात मिळतं? सेक्स कुठेच मिळत नाही. हा, काही प्रकरणांमध्ये आता तुम्हाला माहितीये की मिळतो, तिथे जायचं. किंवा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहेतच की ती केली की समजतं की अरे नवऱ्याकडनं काय हवंय आणि ही आपली शारीरिक गरज आहेच आहे म्हणजे हे अनेक वेळेला नंतर कळतं. तर शारीरिक ओढ असलीच पाहिजे असा माझा आग्रह आहे. त्याशिवाय मानसिक ओढ असत नाही. सो नातेसंबंधांचा इस्पेशली नवरा बायकोचा आपण जो विचार करतोय, तर असा जरा थर्ड पार्टीनी विचार करणं गरजेचं आहे की नक्की काय गफलत होतीये, कुठे कुठे चुकतंय आणि त्याच्यावर काय करायला पाहिजे. येस, अगदी बरोबर. आता मॅम थोडंसं पुढच्या विषयावर जाऊयात. हो. LGBTQ आणि त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये अजून पण भीती आणि संकोच असे आहेत विचार. आहे. तर ह्याच्याबद्दल आपण कशा प्रकारे जागरूकता निर्माण करायला पाहिजे? खरं सांगू का, हा 50 वर्षानंतरचा विषय आहे acceptance. कारण काय आहे, हेटेरोजेनसच रिलेशनशिप्स अजून त्याचाच एक्सेप्टन्स नाही acceptance नाहीये. की कोणाचं अफेअर आहे, कोणाचं हेच आपल्याला एक्सेप्टेड नाहीये. तर म्हणजे सेम सेक्स म्हणजे मी सुरुवातीला जेव्हा प्रॅक्टिसमध्ये माझ्या होमोसेक्शुअल केसेस यायच्या ना, तेव्हा मला आतून खूप असं कसं तरी व्हायचं की या माणसाला मी एक्सेप्ट कसं करू. मी नाही करू शकत कारण मी हे इमॅजिनच करू शकत नाही. कारण मी हेटेरोसेक्शुअल हे आहे माझं सेक्शुअल ओरिएंटेशन. तर मी नाही इमॅजिन करू शकत की सेम सेक्स बरोबर नाही बाबा. तर तुम्ही विचार करा, तुमच्या घरात एखादी अशी व्यक्ती असेल, तुम्ही कराल का एक्सेप्ट? नाही करणार. तर माझ्याकडे अशा अनेक केसेस आहेत की ज्यांना घरातनं उच्चभ्रू घरातनं हकलून दिलेलं आहे की नाही आता तू गे आहेस किंवा तू लेस्बियन आहेस, आम्हाला नाही चालणार. किंवा बराबर लग्न करून दिलीत की चल आम्हाला काही देणं घेणं नाही तुझ्याशी. तर हे का आहे, तर परत एकदा सेक्शुअलिटी बद्दलची निगेटिव्हिटी, त्याचा हेल्दी दृष्टिकोनच नाही की अरे त्या व्यक्तीचा काय दोष आहे, त्याचं सेक्शुअल ओरिएंटेशन हे होमोसेक्शुअलिटी आहे, याच्यात त्याचा दोष काय आहे. तर हा दोष त्याला दिला जातो आणि त्याच्याकडे अशा पद्धतीने घाण घृणा पद्धतीने बघितलं जातं. तर हे मी म्हणते की हे खूप वेळ लागेल. जोपर्यंत सेक्शुअलिटी बाबतीत पॉझिटिव्हिटी येणार नाही ना, तोपर्यंत या कम्युनिटीला एक्सेप्टच केलं जाणार नाही, याची मला खात्रीच आहे. आणि ते तसंच आहे चित्र, त्याला काहीच इलाज नाही. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा आणि सेक्स हे असं मानलं गेलं तर त्याच्यावर विचार करू. अगदीच. म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं झालं तर 20 वर्षापूर्वी डायटिशियन असं काही असतं का? हा आपण घरात तर काय जेवतो ना व्यवस्थित, त्याला काय करायचं, हे खायचं ते नाही खायचं. पण त्याचा जसा अवेअरनेस यायला इतके वर्ष लागली, खूप त्याच्यावरती काम करायला लागलं, खूप लोकांना प्रूफ द्यावी लागली की अरे हे आहे, प्रॉब्लेमॅटिक आहे आणि हे करावं लागेल. तसंच आहे हे पण. एखाद्या व्यक्तीची सेक्शुअल आयडेंटिटी स्वीकारणं हे मानवी दृष्टिकोनातून किती महत्वाचं वाटतं तुम्हाला? आता सेक्शुअल आयडेंटिटी हा मला न कळलेला भाग आहे. म्हणजे सेक्शुअल आयडेंटिटी म्हणजे काय, खरं म्हणजे ना सेक्स ऑर्गन सगळ्यांनाच आहे, तुम्हालाही आहे, मलाही आहे, बरोबर. पण समज असा आहे की प्रत्येकाचं सेमच आहे हा सगळ्यांचं, पण मला उत्सुकता काय असते की तुमचं वेगळं असेल. ही आयरनी आहे हा. आता म्हणजे मला समजा उत्सुकता लागली की तुम्ही तुमच्या नवऱ्यावर काय करता, तर खरं म्हणजे बेडरूम स्टोरी वेगळी असते का प्रत्येकाची. बेडरूम मध्ये प्रत्येक जण तेच करतो, पण ती निगेटिव्हिटी असल्यामुळे आणि ती भयंकर उत्सुकता असल्यामुळे ना मला वाटत राहतं की माझ्यापेक्षा तुमचं वेगळं आहे.
माझं सेक्स ऑर्गन वेगळं आहे, तुमचं वेगळं आहे, पुरुषाचं तर अजून वेगळं आहे आणि सगळ्यांचंच वेगळं असतं. हा समज आहे. त्यामुळे होतं कसं की सेक्शुअल आयडेंटिटी म्हणजे काय, जगातले सगळ्यांनाच सेक्शुअल आयडेंटिटी आहे, सगळ्यांनाच सेक्शुअल फिलिंग्ज आहेत. असं काही नाही की हा बिल गेट्स आहेत त्यांना काही सेक्शुअल फिलिंग्ज नाहीत, असं काही नाहीये. किंवा अगदी हार्श उदाहरण देते की देवांना सेक्स ऑर्गन नव्हते का? देवांनी कधी सेक्स केलेला नाहीये का? केलाय ना. पण आपल्याला वाटतं की नाही, देवळात गेल्यानंतर ना मला सेक्शुअल थॉट्स येता कामा नयेत. का येता कामा नयेत? त्यांना मुलं कशी झाली? त्यांनी केले नाहीत का? त्यांनी लग्न केली नाहीत का? सुभद्रेचं काय झालं? तर तिची सेक्शुअल आयडेंटिटी काय मग? सॉरी, द्रौपदी, नॉट सुभद्रा, सॉरी. तर द्रौपदीचं 5 नवरे, राईट? तर म्हणजे काय मग याची सेक्शुअल आयडेंटिटी काय म्हणायची? तर मला असं वाटतं की सेक्शुअल आयडेंटिटी वगैरे हा काही प्रकारच नाही आहे. एव्हरीवन इज आयडेंटिफाय बाय सेक्शुअल आयडेंटिटी, असं मला वाटतं. लैंगिकतेबद्दल समाजामध्ये एक टॅबू किंवा जुने विचार आहेत अजूनही, तर ते बदलण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? तर आतापर्यंत मी जे बोलले तेच केलं पाहिजे असं मला वाटतं. की मी अगदी शेवटी कळकळीचं सांगते की याबद्दलचं नॉलेज, याबद्दलचं एज्युकेशन म्हणतेय मी. एज्युकेशन, नॉलेजपेक्षा सुद्धा एज्युकेशन घेणं फार गरजेचं आहे. कारण हा खूप मोठा विषय आहे. फक्त सेक्शुअल इंटरकोर्स हा विषय नाही आहे. तर त्याची मानसिकता काय आहे, त्याचे मानसिक इमोशनल काय व्याप्ती आहे, हे कळणं फार गरजेचं आहे. फार म्हणजे फारच गरजेचं आहे. म्हणजे मला माझ्या मुलीनं उद्या येऊन सांगितलं की आई मी आज एका मुलाबरोबर सेक्स करून आले, तर माझी रिॲक्शन काय पाहिजे? तर माझी रिॲक्शन जर पॉझिटिव्ह यायची असेल तर मी काय एज्युकेशन घेतलं पाहिजे याचा तुम्हीच विचार करा की कुठपर्यंत मला एज्युकेशन घेण्याची गरज आहे. कारण मूल येऊन सांगतच की मी आज आईस्क्रीम खाल्लं, तर आपण कसं म्हणतो नाही तुला घसा बसेल, काय सर्दी होईल, हे सांगून आपण त्याला प्रिव्हेंट करू शकतो. पण हे सांगितल्यानंतर हे प्रिव्हेंट कसं करणार? त्याच्या मागे फिरणार की आता तू एकदा करून आलीस म्हणजे परत परत नाही करायचंच. हे सांगू शकतं म्हणजे हे सांगायचं का वेगळं काही सांगायचं? तर ती भाषा डेव्हलप होणं फार गरजेचं आहे. प्रत्येक पालकाची ही भाषा डेव्हलप होणं गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीची, प्रत्येक ऍडल्ट व्यक्तीची, म्हणजे पुढची पिढी मला असं वाटतंय की थोडी पॉझिटिव्हिटी मध्ये जगेल आणि थोडा आयुष्याचा आनंद, म्हणजे आयुष्याचा आनंद तुम्हाला पटणार नाही पण 90% ह्यातच आहे. सेल्फ रोमॅन्टिसिझम मध्ये आहे. कामात किंवा तुमच्या सगळ्या रोजच्या रुटीन मध्ये जर सेक्शुअल मोटिवेशन नसेल तर तुम्ही नाही जगू शकत. तुम्हाला घोर लागतो इथे. एन्झायटी, डिप्रेशन, हे जे सगळे मानसिक आजार आहेत ते तिथूनच आलेले आहेत. इवन काही फिजिकल आजार आहेत, शारीरिक आजार, ते त्यात केवळ सॅटिस्फॅक्शन मिळालेलं नाहीये सेक्शुअल म्हणून उद्भवतात. मॅम आता शेवटचा प्रश्न विचारते. HPV वॅक्सिन बद्दल अवेअरनेस आता गव्हर्नमेंटच्या तर्फे पण केला जातोय. HPV वॅक्सिन हे सर्वायकल कॅन्सर प्रिव्हेन्शनसाठी आहे. पण त्याच्यामधून असा सूर लागला गेला की अरे भारतामध्ये हे वॅक्सिन देणं म्हणजे लिगली मुलांना प्रवृत्त करणं की तुम्ही सेक्शुअली ऍक्टिव्ह व्हा. तर ह्याच्याबद्दल तुमचं काय, म्हणजे ऍक्च्युली अजेंडा काय आहे की कॅन्सर प्रिव्हेंट करणं हा अजेंडा आहे. ह्याच्यातून एक मतप्रवाह असा निर्माण झाला की म्हणजे तुम्ही भारतामध्ये सांगताय की तुम्ही लिगली 14व्या वर्षीनंतर हे जर तुम्ही वॅक्सिन घेतलं असेल तुम्ही सेक्शुअली ऍक्टिव्ह होऊ शकता. ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? तर खरं म्हणजे मला हा जोकच वाटतो. कारण सेक्शुअली ऍक्टिव्ह असणं म्हणजे आता अगदी थोडक्यात छोटंसं उदाहरण देते की तुम्हाला डोळे आहेत, राईट? बंद करून जगा बरं. तुम्हाला वॅक्सिन देते मी की तुमची नजर जाईल. जोक आहे की नाही? किंवा तोंड दिलंय शिवून टाकतो आम्ही तुमचं तोंड. कशाला? कारण तुम्ही खूप बडबड करता हो. तुम्ही बडबड नाही करायला पाहिजे खरं म्हणजे, म्हणून तुमचं तोंड शिवते. तर तसं म्हणण्यासारखं आहे ना. म्हणून मी म्हणणं बघा ना,
कॅन्सर म्हणजे काय, सर्वायकल कॅन्सर म्हणजे काय, अगदी कलोक्वियल लँग्वेजमध्ये सांगते की आपलं वजायना जे आहे ना ते खरं म्हणजे आसुसलेलं असतं सेक्सला, बरोबर. त्याला जर सेक्स मिळालं नाही तर ते रुजतं. सिंपल. मला आईस्क्रीम खूप आवडतं, मला खूप दिवस मिळालं नाही तर मी रुजते की नाही, तसं ते गर्भाशय किंवा वजायना रुजतं. आणि ते इतकं रुजतं की त्याच्या आतलं कॅन्सर वाढतो. इतकं सिंपल आहे ते. जसं मी म्हणलं ना की तुम्ही डोळे मिटूनच जगलात तर तुमच्या डोळ्याचं काय होईल, जाईल ना हळूहळू नजर तुमची. सेम माझं उलटं म्हणणं आहे, वजायना वापरा, गर्भाशय वापरा, ते सेक्स ऑर्गन छान वापरा. कशाला त्याची माती करताय, कशाला त्याची चुरा करताय, नका वापरू नका वापरू म्हणून. तर प्रत्येक जण वापरतोच आहे, फक्त खूप भीतीने म्हणजे वापरतोय. नाही करायला पाहिजे. माझं ऑर्गन आहे, संपूर्णपणे माझा अधिकार, आणि मला कळलंच पाहिजे आयुष्यात की माझं सेक्स ऑर्गन मला कसं वापरायचंय. इन ऑल सेन्स. इमोशनली सुद्धा मी माझं सेक्स ऑर्गन किती छान पद्धतीने वापरलं पाहिजे, किती छान एन्जॉय केलं पाहिजे की वाव माझं सेक्स ऑर्गन खूप छान आहे. असं जर प्रत्येक स्त्री म्हणायला लागली तर होईल का कॅन्सर? होणार नाही. म्हणजे मला तर 100% खात्री आहे की मला कधीच सर्वायकल कॅन्सर होणार नाही, कारण मी ते खूप छान वापरते, वापरलेलं आहे. एक शेवट करायचा आहे आपल्याला, तर मला तुम्ही सांगू शकाल का एखादा असं पाऊल की एक प्रगल्भ समाज निर्माण व्हावा म्हणून आपण काय करायला पाहिजे? परत एकदा मी तेच म्हणेन की सेक्शुअल एज्युकेशन हा खूप मोठ्या प्रमाणावर, रादर मला असं वाटतं की प्रत्येक शाळेमध्ये या पद्धतीचं जर सेक्स एज्युकेशन दिलं की फक्त मासिक पाळी कशी येते, फक्त इंटरकोर्स कसा होतो, यापेक्षा सुद्धा त्यांचे प्रॉब्लेम्स फोकस करा, त्यांच्या प्रॉब्लेम्स समजून घ्या, ते लिस्ट आउट करा आणि त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन सांगा आणि त्याच्यावरती एज्युकेट करा की हाऊ टू हँडल दिस. सिंपल. की शाळांमधून जे अब्यूज होतात, शिक्षकांकडून केले जातात, ते कुठे हँडल करता येतात मुलींना. ते जर करता आले, म्हणजे हे मी अगदी अभिमानाने सांगेन की ज्या म्हणजे मुलींनी, स्त्रियांनी माझ्याकडे CLR केलेला आहे, त्यांना आज ही 100% खात्री आहे की माझ्यावरती कधीही कुठेही रेप होणार नाही. इतकी आम्ही त्यांना विश्वास देतो की हाऊ यू कॅन प्रोटेक्ट युअर वजायना ऑर युअर सेक्स ऑर्गन. कुठल्याही परिस्थितीत, परिस्थिती काहीही येऊ देत, तुम्ही ती अतिशय व्यवस्थित हँडल करू शकता तुमच्या सेक्स ऑर्गनला, जर तुम्ही रिस्पेक्ट करत असाल तर. जर तुम्ही ते कपाटात ठेवून दिलं असेल 4 कुलपात, तर तुमच्यावर 10 वेळा रेप होणारच. थँक्यू मॅम. मला माहिती आहे की आपला हा एपिसोड प्रेक्षकांना खूप आवडला असेल. तुम्हाला ह्याच्याविषयी काही अजून जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आम्हाला DM करू शकता. आपण मॅमना परत एकदा रिक्वेस्ट करू शकतो आणि सेल्फ लव्ह ह्याच्याविषयी आपण एखादा नवीन पॉडकास्ट घेऊ शकतो. अगदी ॲब्सोल्युटली, आय वुड बी रिअली हॅपी. थँक्यू सो मच मॅम. तुम्ही एवढा वेळ दिलात आणि एवढं छान समजावून सांगितलं त्याबद्दल. थँक्यू सो मच मला ही अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. थँक्यू.